आपण शाळेत होतो तेव्हा हे खूप गाजलेलं गाणं. आता आम्हाला गॉगल सापडून तो घालून येऊन गाडी बिडी चालू करून आईला त्रास द्यायला मागं येणार. आज माझं पार्सल रिटर्नला होतं म्हणून मीच द्यायला आली होती. खाली खूप जास्त ऊन होतं. तो बिचारा माझी वाट बघत होता. पार्सल वगैरे दिलं त्याचं रिटर्नचं. तुम्हाला म्हणतो, मॅडम तुम्ही का माझा व्हिडिओ काढताय? म्हटलं अरे मी इंस्टाग्रामला मिनी ब्लॉग बनवते, त्याच्यासाठी मी व्हिडिओ शूट करते. आणि मग दुसरं पण एक पार्सल होतं, ते पिक करायचं होतं. ते पार्सल वगैरे घेतलं आणि मग मी आले वरती. खूप जास्त ऊन लागत होतं. ऍक्च्युली पुण्यात असं झालंय ना, सकाळ संध्याकाळ खूप थंडी वाजते आणि दुपारी इतकं डेंजर ऊन लागतं ना, बापरे. माझे हे धुळेचे सँडल तुम्ही ऑलरेडी बघितलेच असतील. ते मी फ्लॉन्ट करतानी म्हटलं आले कधीचे नवत बाहेर दुपारी, म्हटलं चला विटामिन डी तरी घेऊया. बापरे, पण इतकं डेंजर ऊन होतं ना, आले पळून घरी लगेच. आज हे दुपारी घरी आले होते कारण त्यांचं काहीतरी काम होतं घरी, म्हणजे काहीतरी विसरलं होतं, ते घ्यायला आले होते. सोबतच जेवण वगैरे केलं आणि मग ते निघाले, म्हणले की जातो आता, खूप लेट झालंय. आणि ते गेले ऑफिसला निघून आणि मी माझं काम कंटिन्यू केलं. मला मी आजचा किस्सा सांगते. राघवने टीव्ही मध्ये आईस्क्रीम बघितली आणि त्याला ती आईस्क्रीम खायचीच होती. ऐकतच नव्हता. पिशवी घेतली, आई चल आई चल आई चल. मला घेतलं त्याने. स्कूटी पण सापडवली पार्किंग मध्ये, चावी पण घेतली आणि त्याने गाडी पण बरोबर ओळखली स्कूटी. आणि मग आम्ही निघालो आईस्क्रीम घ्यायला. त्याला घाई बघा किती बसायची. आलो मग घ्यायला आम्ही आईस्क्रीम. ही घेऊ का ती घेऊ का, इकडं डोक तिकडं डोक, आई ही घे आई ती घे, इतका त्याचा कल्ला. बापरे, शेवटी बिचारा तो मुलगा आला, त्यांनी काढून दिली आईस्क्रीम. पण त्याची चॉईस काय चेंज होत होती कंटिन्यू, काही फिक्सच व्हायना चॉईस त्याची. मग त्या बिचाऱ्याने दिली एक आईस्क्रीम काढून, पण ती काय त्याला आवडली नाही. आई ही नको आई ती नको, बघतच होता, त्याचं मनच नव्हतं आवरत. बरं, इकडून तिकडून आईस्क्रीम घेतली. मग त्याने आता ते कुरकुरे बघितले. कुरकुरे तर खूप फेवरेट, तो त्याला खाऊ म्हणतो. आई हा खाऊ घे तो खाऊ घे. परत त्या बॉटल्स बघितल्या त्या फ्रीज मध्ये, त्या बॉटल्स पण घ्यायच्या. म्हणजे त्यांचं मन अजिबात थाऱ्यावरती नव्हतं. बाय द वे आम्ही गपचूप आलो होतो, यांना माहितच नाही आम्ही बाहेर आलो आईस्क्रीम वगैरे कुरकुरे घ्यायला. यांचं असं म्हणणं आहे की बाहेरचं नको खायला द्यायला, घरातलं जेवढं हेल्दी असेल तेवढंच द्या त्याला, कारण त्याचं एज कमी आहे. पण मग आता त्याची इच्छा आहे, म्हटलं चला घेऊन तरी जाऊया. मग घेतलं सगळं, मग आलो घरी. बरं, मग आल्याला दम कुठं निघतो, लगेच आईस्क्रीम खायची. मग घेतली लगेच आईस्क्रीम खायला, ओपन वगैरे केली आणि मस्त एन्जॉय करत तो खात होता. आणि मला माहिती होतं त्याला एवढी खपणार नाही, पण म्हटलं खाऊ दे, जेवढी खायची तर तेवढी खाऊ दे त्याला. बघा न्यू स्टाईल आमची आईस्क्रीम खायची. असं कोणी खाल्ली होती का? खाल्ली असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. स्पूनने खातोय आम्ही आईस्क्रीम आणि मी तर वेगळे बोलणे खाल्ले त्याला आईस्क्रीम घेऊन दिल्याबद्दल. ठीक आहे असो. आणि आमचं आईस्क्रीम वगैरे खाऊन झालं. मग आता आम्हाला अभ्यास करायचा होता. आता त्याला सगळं समजायला लागलंय ना, 2.5-3 वर्षाचा झालाय. पेन कळायला लागला, बुक वगैरे काढायला लागलंय. मग आम्ही त्याला देतो सगळं, तो लिहितो बरोबर, समजतं सगळं, म्हणजे ओळख तरी होती. म्हणजे शाळेत घातल्यानंतर टेन्शन नाही राहणार. भारी वाटतं यार टाइम स्पेंड करून राघव सोबत. म्हणजे ऑफिसचं काम, घरचं काम, त्याचं पण खाणं पिणं झोपणं, त्यातून मग थोडासा टाइम स्पेंड केल्यावरती बरं वाटतं. म्हणजे दिवस सार्थ गेला असं तरी वाटतं. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.